नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 50+ MCQs बघणार आहोत, ज्यामध्ये काही PYQचा सुद्धा समावेश आहे, जो की आपला 8वा युनिट ICT वरती असणार आहे. मित्रांनो, हा जो युनिट आहे, आय नो भरपूर विद्यार्थ्यांना तो थोडासा हार्ड पण वाटतो किंवा थोडासा कन्फ्युजिंग पण वाटतो, राईट? सो हे तुमचं हार्डनेस किंवा कन्फ्युजिंग असणं हे आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे दूर होणार आहे. कारण या MCQs आपण अशा प्रकारे बनवलेलं आहे की प्रत्येक लेवलचा जर प्रश्न तुम्हाला विचारला, इझी असेल, मॉडरेट असेल किंवा हार्ड असेल, तर तो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये, इझी पद्धतीमध्ये सोडवता येईल. आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जे 5 प्रश्न ICT वरती विचारले जातात ते पूर्णपणे सोडवता येतील. ठीक आहे. तर हा एंटायर सिलेबस वरती असणार आहे. एंटायर सिलेबस म्हणजे ICTचा जो पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण चॅप्टर्स आहेत, तो कव्हर करणार आहे. मग तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल, प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि कॉन्फिडन्स सुद्धा बिल्डअप होईल. ओके. तो त्यासाठी सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते शेअर करायचं आहे. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट सर्वात महत्वाची, तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी जी की आपली एक्झाम होणार आहे 15 जूनला, राईट? 15 जूनला जी एक्झाम होणार आहे त्यासाठी तुमचं प्रिपरेशन अत्यंत स्ट्रॉंग करण्यासाठी, अत्यंत उत्तम दर्जाचं रिव्हिजन करण्यासाठी आपण एक सुविधा तुमच्यासाठी केलेली आहे. ती म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे. त्यासाठी आपण ऑर्गनाइज केलेला आहे 3 डे क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत, पेपर 1 मधले प्रत्येक चॅप्टर्स जे आहेत ते कव्हर केले जातील, ते रिवाइज करून घेतले जातील, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. मित्रांनो, 2 जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे. अजिबात मिस करू नका. तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हा 3 डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे, कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून, आणि 3 डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे. आजच करा फटाफट, म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल. पहिला प्रश्न बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI. TRAI चा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला विचारले. ठीक आहे. टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे का, की टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, की टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे. तर TRAI चा जो फुल फॉर्म आहे तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, TRAI. ठीक आहे. ही भारत सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा 1997 द्वारे स्थापित केली गेली होती. हे भारतातील दूरसंचार क्षेत्राचे नियामक आहे. ठीक आहे. आता हे जे TRAI आहे हे 2000 पासून लागू करण्यात आलं होतं. ठीक आहे. 24 जानेवारी 2000 पासून हे प्रभावीपणे कार्यरत सुरू झालं होतं. त्यानंतर TRAI जे आहे है ना, याच्याकडून न्याय निवाडा आणि विवाद कार्य ताब्यात घेण्यासाठी एक नवीन जी आहे गोष्टीची स्थापना करण्यात आली होती, ती आहे TDSAT. ती म्हणजे टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड ॲपिलेट ट्रिब्युनल. ठीक आहे. तर हे दोन्हीही लक्षात ठेवा, TRAI आणि TDSAT हे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्वपूर्ण ठरू शकतं. DAT हे डॅट जे आहे हे कशाचं फॉर्मॅट आहे, हे वर्ड फाईलचं फॉर्मॅट आहे, डिलीटेड फाईलचं आहे, डेटा फाईलचं आहे, की ड्रायव्हर फाईलचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्वांनी, जे जे विद्यार्थी हे बघत आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचं फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे. मी तर सांगणारच आहे, ते आहे डेटा फाईल. काय आहे? डेटा फाईल. ठीक आहे. डॅट फाईल ही काय आहे, ही डेटा फाईल आहे, ज्यामध्ये काय होतं, ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम बद्दल विशिष्ट माहिती असते. जे काही आपण प्रोग्राम तयार करणार आहोत है ना, जे काही आपण कॉम्प्युटरमध्ये है ना क्रिएट करणार आहोत, त्याबद्दल एक विशिष्ट माहिती देतं, डेटा बद्दल विशिष्ट माहिती देतं, त्याला आपण काय म्हणतो, डॅट फाईल म्हणतो. आणि या फाईलमध्ये डॉट डॅट
असा याचा विस्तार असतो, जे एक सामान्य स्वरूप आहे है ना. यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ, पीडीएफ आणि इतर कोणत्याही प्रकारची फाईल असू शकते. आलं लक्षात. सो डॅट लक्षात ठेवा. हे काय आहे? डॅट हे एक डेटा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. आता जसं डॅट वरती प्रश्न विचारला होता तसा टेम्प वरती प्रश्न विचारलाय. ट्रान्झिएंट फाईल आहे, ट्रान्झिशनल फाईल आहे, टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे. तर टेम्प जे आहे हे काय आहे? हे आहे तुमचं टेम्पररी फाईल. ठीक आहे. आलं लक्षात. बघा, जेव्हा एखादी फाईल तयार केली जाते है ना, एखादं फाईल आपण क्रिएट केलेला आहे, तयार केलेला आहे कॉम्प्युटरमध्ये है ना, तेव्हा त्या प्रकारची फाईल केवळ माहिती ठेवण्यासाठी तयार केली जाते. बरोबर. मग तात्पुरत्या फाईलीचा वापर डेटा संचयित करण्यासाठी आणि डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी, सेटिंग्स व्यवस्थापित करण्यासाठी किंवा डिलीट झालेला गमावलेला डेटा आपल्याला परत काढायचा आहे, परत पुनर्प्राप्त करायचा आहे है ना, त्यासाठी सुद्धा टेम्प फाईल जी आहे त्याची मदत होते. ठीक आहे. तुम्ही एकदा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा बघा, जिथे आपण खाली विंडोजचं एक ऑप्शन असतं, तिथे जेव्हा आपण रन करतो आणि रन मध्ये जेव्हा टेम्प टाकतो तर ते फाईल्स आपल्याला दिसतात ना है ना. तर अशा प्रकारे सो हा टेम्प फाईल काय आहे? टेम्पररी फाईल्स किंवा जुन्या गोष्टी जे डिलीट झाल्या ते काढण्यासाठी है ना, सेटिंग्स मध्ये व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करण्यासाठी, एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर रिस्टोर करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट, प्रोग्राम बंद होईपर्यंत तात्पुरती फाईल अस्तित्वात असते, त्यानंतर नसते. पुढे, इन कॉम्प्युटर टर्मिनॉलॉजी which one of the following is the largest in terms of data capacity? KB, TB, MB की GB? डेटा कॅपॅसिटीच्या मध्ये जर बघितलं तर या ऑप्शन्स पैकी सर्वात जास्त कॅपॅसिटी कशाची असते है ना. कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. ओके. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑब्विसली टीबी हे सगळ्यात जास्त आहे है ना. हे किलोबाईट आहे. राईट. हे टेराबाईट आहे, हे मेगाबाईट आहे आणि गिगाबाईट आहे. हे लक्षात ठेवा. बघा, आपण इथे बघूया. मेमरी युनिटमध्ये, स्टोरेज युनिटमध्ये साठवता येणारा डेटा ही साठवण क्षमता बाईटच्या संदर्भात व्यक्त केली जाते. जसं की बिट इज इक्वल टू 0 to 1. ठीक आहे. बाईट असतो. त्यानंतर 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. करेक्ट. 1 KB इज इक्वल टू 1024 बाईट्स. समजलं. 8 बीट मिळून 1 बाईट होतो. ठीक आहे. त्यानंतर 1024 बाईट मिळून 1 KB तयार होतो. 1024 KB मिळून 1 MB तयार होतो. आणि 1024 MB मिळून 1 GB आणि 1024 GB मिळून 1 TB तयार होतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे डॉक इज. ही डॉक फाईल कशाची आहे? वर्ड फाईल आहे, पिक्चर फाईल आहे, डिलीटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे है ना. टेम्प होतं, डॅट फाईल होतं, आता डॉक फाईल आपल्याला विचारले. तर डॉक फाईल हे कशाच्या संदर्भात आहे? वर्डच्या, पिक्चरच्या, डिलीटेड फाईलच्या की ड्रायव्हरच्या? तर हे आहे तुमच्या वर्ड फाईलशी संबंधित आहे है ना. जे काही तुम्ही वर्ड मध्ये कार्य करता, वर्ड मध्ये तुम्ही फाईल्स बनवता, एडिट करता है ना, तर त्याचा जो फॉर्मॅट होतो तो होतो डॉट. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड है ना. जसं आपण केबी जीबी आता पाहिलं तसं आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, उतरत्या क्रमामध्ये लावायचंय. ठीक आहे. बाईट दिलंय, गिगाबाईट दिलंय, बीट, मेगाबाईट, टेराबाईट. आता ऑप्शन्स दिलेत, आधी टीबी, जीबी, एमबी, बाईट, बीट की आधी जीबी मग टीबी मग एमबी, बीट, बाईट की आधी जीबी मग एमबी मग टीबी, बाईट, बीट की टीबी, एमबी, जीबी, बीट, बाईट. ठीक आहे. उतरत्या क्रमानुसार लावायचं आपल्याला. समजते. उतरत्या क्रमानुसार म्हणजे अगोदर सगळ्यात मोठा असणार आहे आणि हळूहळू ते छोट्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. मग तो कुठला असणार आहे? तर ऑब्व्हियसली ऑप्शन ए असणार आहे. अगोदर तुमचा असणार टीबी है ना, सगळ्यात मोठ्या आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर असणार तुमचं जीबी, त्यानंतर असणार तुमचं एमबी, राईट. त्यानंतर तुमचं बाईट आणि त्यानंतर बिट. ठीक आहे. हा कसा आहे? हा उतरता क्रम आहे. आणि चढता क्रम म्हटला तर इथून वर जायचं आपल्याला. बरोबर ना. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स. JPEG फोटो पिक्चर, MP3 ऑडिओ व्हिडिओ
XLS पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अँड AVI स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन है ना. आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स. आता ऑप्शन्स मध्ये काय दिलंय, 1 आणि 2 मॅचिंग आहेत फक्त, म्हणजे मॅचिंग बरोबर आहे. 2 आणि 3, 3 आणि 4 की 1 आणि 4, कोणतं मॅचिंग पेअर आहे. तर एक्झॅक्टली जे मॅच करणार आहे ते आहे 1 आणि 2. फोटो पिक्चर JPEG फॉर्मॅट आहे, बरोबर आहे. ऑडिओ व्हिडिओ MP3 बरोबर आहे. XLS हे एक्सेल फाईल आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही. ठीक आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हटलं तर PPT येतं आणि XLS म्हटलं तर हे एक्सेल साठी येतं. ठीक आहे. AVI ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यू जे आहे हे व्हिडिओज फॉर्मॅट साठी असतात. ठीक आहे. हे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन साठी नाही, त्यामुळे फक्त हे जे 2 आहेत सुरुवातीचे हे करेक्ट आहेत. पुढे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. URL चं फुल फॉर्म विचारलं आपल्याला, सोपं आहे ना. युजर रिक्वेस्टेड लिंक, अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन, युनिक रिक्वेस्ट लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. सोपं आहे ना. तर याचं राईट आन्सर जे आहे ते काय आहे, ते आहे तुमचं युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे. आलं लक्षात. हे लक्षात ठेवा बरं का, शॉर्ट फॉर्म जे आहे ते एक्झामिनेशन मध्ये हमखास विचारतातच. ठीक आहे. आणि हे जे आहेत हे काय म्हणतात त्याला, हायलाइटेड आहेत, URL HTML है ना. हे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. परत एकदा आपल्याला विचारलंय, योग्य जोडी लावायची आपल्याला. काय काय दिले, उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम आहे का, एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का, AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे का, की HDD क्लाउड स्टोरेज आहे ना. हे 2 तर आपण पाहिलेले आहेत है ना, एक्सेल आणि AVI. एक्सेल हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का, नाही. AVI हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे का, नाही. हे व्हिडिओचं फॉर्मॅट आहे, बरोबर. HDD हे क्लाउड स्टोरेज आहे का, नाही. हे हार्डवेअर स्टोरेज आहे, बरोबर. नाही, तुमच्या CPU मध्ये लॅपटॉप मध्ये असतात, राईट. त्यामुळे हे सुद्धा पेअर चुकीचं आहे. आणि ऑप्शन A जो आहे आपला उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम हे एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज. ठीक आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज म्हणजे कसं, की तुम्हाला इंटरनेटच्या फॅसिलिटीने स्टोरेज मिळतो. इंटरनेटचा वापर करून तुम्ही वेबसाईटवरती वगैरे तुमचा स्टोरेज ठेवू शकता, डेटा स्टोअर करू शकता. प्ले स्टोअर, जीमेल स्टोरेज, ड्रॉपबॉक्स की क्लाउड स्टिक है ना. यामधलं आपल्याला काय विचारलंय, क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज है ना. तर ते आहे तुमचा ड्रॉपबॉक्स. ठीक आहे. ऑप्शन C ड्रॉपबॉक्स हे तुमचा काय आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज. प्ले स्टोअर, जीमेल स्टोरेज, क्लाउड स्टिक हे तुमचे क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज नाहीत. बघा, इन्फॉर्मेशन दिली थोडीशी याच्याबद्दल महत्वाची. क्लाउड कॉम्प्युटिंग हे नवीनतम वायरलेस तंत्रज्ञान आहे. ठीक आहे. नवीन एक टेक्नॉलॉजी आहे जे विशेषतः इंटरनेट किंवा वेब क्लाउड, ठीक आहे, सेवा प्रदात्यावर ऑन डिमांड संगणकीय सेवांचे वितरण सुलभ करते. समजते. म्हणजेच आपल्याला कॉम्प्युटरमध्ये जर काही डेटा स्टोअर करायचा असेल किंवा कॉम्प्युटर मधला डेटा आपल्याला काय करायचंय, प्रोसेस करायचा असेल, तर आपल्याकडे एखादा एक्सटर्नल स्टोरेज नसेल तर आपल्याला ऑनलाईन स्टोरेज सुद्धा ऑन डिमांड मिळत असतो. त्याची फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात. ते त्यांच्या क्लायंट किंवा वापरकर्त्यांना स्टोरेज, त्यांच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी ऍक्सेस किंवा स्टोरेज आवश्यकता भाड्याने देऊ शकता. म्हणजे त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं शुल्क द्यावा लागतो आणि त्या शुल्क वरच डिपेंड आहे की आपल्याला किती स्टोरेज मिळतं. ठीक आहे. ड्रॉपबॉक्स सर्व हटवलेल्या फायली, फोल्डरच्या प्रती 30 दिवसासाठी संग्रहित करतो. समजते. किंवा ड्रॉपबॉक्स व्यवसाय वापरकर्त्यांसाठी तब्बल 180 दिवसांसाठी फायलींच्या मागील आवृत्त्यांसह, जेणेकरून तुम्ही त्या सहज पुनर्प्राप्त करू शकता. हे पूर्ण डेटा ड्रॉपबॉक्स ठेवत असतं. ठीक आहे. सो लक्षात ठेवा ड्रॉपबॉक्स. USB युनिव्हर्सल सिरियल बस पेन ड्राईव्ह इज विच टाइप ऑफ स्टोरेज ड्राईव्ह, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी की नन ऑफ द अबव. सोपं आहे ना. तर हे USB जे आहे, USB हे कुठल्या टाईपचं डिव्हाइस आहे, कुठल्या टाईपचं स्टोरेज डिव्हाइस आहे है ना. तर हे आहे तुमचं सेकंडरी, दुय्यम. आलं लक्षात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PROM. ठीक आहे. प्राइम रीड ओनली मेमरी, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, प्रोग्राम रीड आउटपुट मेमरी की प्रोग्राम रीड ओनली मेमरी. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन B
प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ठीक आहे. प्रोम म्हणजे काय? प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी है ना. रोम जो आहे हा एक प्रकारचा मेमरी आहे जो इलेक्ट्रॉनिक आणि संगणकामध्ये वापरला जातो. रीड ओनली मेमरी ही एक नॉन व्हॉलेटाईल मेमरी आहे, म्हणजेच अशा मेमरीमध्ये साठवलेली माहिती कायमस्वरूपी असते आणि ती बदलता येत नाही. त्याला काय म्हणतो आपण? रोम म्हणतो है ना. रॉमचे दोन प्रकार आहेत, EEPROM, ठीक आहे, आणि इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम म्हणजे EPROM किंवा इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवा बरं का, फुल फॉर्म खूप महत्वाचे आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. क्लिअर? BIOS काय आहे बघा, है ना. फुल फॉर्म विचारला आपल्याला BIOS चा, तर याचा फुल फॉर्म आहे बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टीम. ठीक आहे. BIOS एक चिप असते तुमच्या CPU मध्ये, तुमच्या मदरबोर्ड वरती, जे की तुमचे इनपुट आउटपुट जे ऑन डिमांड प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करण्याचं काम BIOS करतं. ठीक आहे. मग तुमच्या लॅपटॉपचं, कॉम्प्युटरचं जे रिबूट आहे है ना, किंवा कुठले फंक्शन असतील ते प्रक्रिया करण्यासाठी है ना, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती त्याचं आउटपुट देण्याचं काम सुद्धा BIOS करतं. ठीक आहे. जे काही कमांड तुम्ही करता इनपुट डिव्हाइसने, राईट, तो स्टोअर केला जातो, तो प्रोसेस केला जातो आणि त्यानंतर त्याचा आउटपुट, त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मॉनिटरवरती दिसतो. सो हे इनपुट आणि आउटपुट सिस्टीम जे करण्याचं काम आहे ते BIOS चं आहे. ठीक आहे. पुढे SMTP. SMTP काय? SMTP मीन्स सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, फुल फॉर्म्स खूप महत्वाचे आहेत. एक्झामिनेशन मध्ये शॉर्ट फॉर्म्स हे विचारले जातातच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन. व्हिडिओ फाईल विचारले. ठीक आहे. JPG, MP4, QT की AVI. ऑब्विसली यामध्ये JPG जो आहे तो व्हिडिओचा फाईल नाहीये, तो कशाचा आहे? तो आहे तुमचा इमेज फाईल. ठीक आहे. बाकी MP4, QT, AVI हे तिन्ही व्हिडिओचे फाईल एक्सटेन्शन्स आहेत. ठीक आहे. ... ऑप्शन हेल्प्स यू टू सेव्ह अन अनफिनिश्ड ईमेल विदाउट सेंडिंग इट. असा कुठला पर्याय आहे जो तुम्हाला अपूर्ण ईमेल न पाठवता जतन करायची मदत करतो? सेव्ह ॲज ड्राफ्ट, इनबॉक्स, सेंट आयटम्स की ट्रॅश. तर हे तुमचं काही नाहीये, बट तुमचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे सेव्ह ॲज ड्राफ्ट. सेव्ह ॲज ड्राफ्ट हा जो ऑप्शन आहे तो काय करतो? तुम्हाला सेंड करायच्या आधी तुम्ही जो मजकूर लिहिलेला आहे तो सेंड करायच्या आधी तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्हाला त्याच्यावरती नंतर ऍक्सेस सुद्धा करता येऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो? सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणतो. बघा या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट. सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणजे काय? अपूर्ण किंवा इतर काही कारणास्तव आणि दुसऱ्या वेळी पाठवता येणारा मेसेज सेव्ह करता येतो, त्याला सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणतो. इनबॉक्स म्हणजे काय? जो वापरकर्ता आहे, जो रिसिव्हर आहे है ना, जो युजर आहे, सर्व ईमेल्स प्राप्त करतो आणि ते जतन करतो, त्याला इनबॉक्स म्हणतात. सेंट आयटम्स म्हणजे आपण जे पाठवलेले ईमेल्स आहेत ते आपल्याला पाहता येतात सेंट आयटम्स मध्ये. आणि ट्रॅश जो आहे, ट्रॅश असा फोल्डर आहे जे आपण ईमेल्स जे काही डिलीट केलेले आहेत ते पूर्णपणे डिलीट होत नाही, ते ट्रॅश मध्ये जातात. तिथून डिलीट केल्यानंतर ते पूर्णपणे डिलीट होतात. ठीक आहे. तर एकदा जर तुम्ही डिलीट केला तर ते ट्रॅश मध्ये स्टोअर राहतात. आलं लक्षात? प्रश्न, द टर्म DTH इज युज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. DTH हा शब्द वापरला आहे, याचा संदर्भ काय आहे? डेटा विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, की इलेक्ट्रॉनिक श्रवण यंत्र, की ऑप्शन सी डायग्नोस्टिक साठी थेट प्रेषण म्हणजे ट्रान्समिशन, आणि दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर. ठीक आहे. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिलं तरी चालेल. खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. DTH चा अर्थ काय विचारले आपल्याला, तर याचा अर्थ आहे यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन, दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर. समजते का? सांख्यिकीय सारणी साधारणपणे यावर व्युत्पन्न केली जाऊ शकतात. स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट की पेंट ब्रश. द्या उत्तर. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता, कमेंट बॉक्स मध्ये ABCD काय असेल ते. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे एक्सेल. राईट. स्काइप सहसा यासाठी वापरले जाते. स्काइप कशासाठी वापरलं जातं?
सोशल नेटवर्किंग, सामाजिक नेटवर्किंगसाठी, परस्पर संवादासाठी, आभासी वर्ग म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूमसाठी, की वास्तविक वर्ग म्हणजे ऍक्च्युअल क्लासरूमसाठी. तर स्काईप कशासाठी वापरतो आपण? हे एक काय म्हणतात इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे, परस्पर संवादासाठी वापरलं जातं. यावरती आपण फेस टू फेस सुद्धा बोलू शकतो, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण एकमेकाशी बोलू सुद्धा शकतो. ठीक आहे. सो स्काईपच्या माध्यमातून आपण एकमेकाशी परस्पर संवाद साधू शकतो. बघा, स्काईप एक इंटरनेट संप्रेषण साधन आहे. ठीक आहे. मुख्यतः इंटरनेट आधारित कॉलसाठी ज्यांच्याकडे तुमचा स्काईप आयडी आहे है ना, संपर्क क्रमांकाप्रमाणेच, म्हणजे संपर्क क्रमांक असेल तुमचा तर ते स्काईप आयडी असतो. ज्यांच्याकडे तो आहे त्यांच्याशी संपर्क साधणे लिमिटेड असतं. समजलं? त्यानंतर बघा, अशा प्रकारे फोन कॉल प्रमाणे हे परस्पर संवाद आहे जे 2 किंवा अधिक लोकांमधील माहितीची देवाणघेवाण सुलभ करतं. आणि स्काईप जे आहे 2003 मध्ये प्रथम संगणक ते कॉम्प्युटर कॉल्स किंवा संगणकावरून टेलिफोनवर सुद्धा है ना कमी दर कॉल करण्याचा मार्ग म्हणून प्रसिद्ध झाला होता. स्काईप लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर फोटो किंवा प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते? समजते? Which of the following softwares is used for processing photos or pictures? Photocrop, Photoshop, Visiocrop की पिक्चर परफेक्ट है ना. तर याचा राईट आन्सर आहे तुमचं फोटोशॉप. आलं लक्षात? काय आहे? फोटोशॉप. इंटरनेटच्या संदर्भात ओळखा मधील चुकीची जोडी, म्हणजे वाकडं तिकडं झालंय थोडंसं ट्रान्सलेशन. बघा, याच्यामध्ये काय विचारलंय की इंटरनेटच्या संदर्भामध्ये आपल्याला एक इनकरेक्ट जोडी ओळखायची आहे. इनकरेक्ट, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, बरोबर नाही. ठीक आहे. .gov म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट असते. .com म्हणजे कमर्शियल वेबसाईट असते. .ac म्हणजे अकाउंटिंग वेबसाईट असते. आणि .edu म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट असते. यामधलं चुकीचं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. राईट नाही सांगायचं आपल्याला, चुकीचं जे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. ओके. सो राईट, सॉरी, चुकीचं जे आहे ते आहे एसी अकाउंटिंग वेबसाईट. ठीक आहे. इनकरेक्ट पेर विचारलं ना आपल्याला, त्यामुळे राईट. राईट आहे जीओव्ही म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट, .com म्हणजे कमर्शियल वेबसाईट, .edu म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. फेसबुक दिलंय, जीमेल दिलंय, मायस्पेस दिलंय, ऑर्कुट दिलंय, लिंक्डइन दिलंय. यामधलं ऑड कुठलं आहे ते विचारले आपल्याला. म्हणजे यामध्ये जे काही ते पॉइंट्स दिलेले आहेत ते जवळपास सिमिलर कार्य करतात, राईट. परंतु एक जो आहे त्यामधला तो सिमिलर नाही, त्यांच्याशी संबंधित नाही. असा कुठला आहे? लिंक्डइन आहे की जीमेल आहे की मायस्पेस आहे की फेसबुक आहे, है ना. यामध्ये वेगळा पडणारा जो आहे तो आहे तुमचा जीमेल. समजलं? लिंक्डइन, मायस्पेस, फेसबुक है ना, हे सोशल मीडिया ॲप्स आहेत. यावरती तुम्ही इमेजेस वगैरे पोस्ट करू शकता, है ना. तुमची रिअल टाइम इन्फॉर्मेशन अपडेट्स तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. जीमेल हे फक्त ईमेल पाठवण्यासाठी, ईमेल शेअरिंगसाठी यूज केलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन आहे. सो जीमेल यामध्ये वेगळा पडतो. जीमेलचा वापर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला खाजगी संदेश पाठवण्यासाठी केला जातो. त्यामध्ये लिंक्डइन, मायस्पेस, फेसबुक हे जगाशी कनेक्ट होण्यासाठी आणि सार्वजनिक डोमेनमध्ये कल्पना आणि स्वारस्य सामाजिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. ठीक आहे. आणि सोशल मीडिया काय आहे? ही एक विस्तृत संज्ञा आहे आणि त्यात सामाजिक स्वरूपासह सर्व प्रकारच्या ऑनलाईन मीडियाचा समावेश होतो. बरोबर. मग इंस्टाग्राम त्याच्यामध्ये आलं, फेसबुक आलं त्याच्यामध्ये, मायस्पेस, लिंक्डइन, राईट, अशा प्रकारचे. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेले जे इंटरनेट फॅसिलिटीज आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला करेक्ट क्रोनॉलॉजी लावायची, कालगणना लावायची. IMDb, गुगल, लिंक्डइन आणि युट्यूब हे आपल्याला 4 दिलेत. याला कालक्रमानुसार लावायचंय.
आणि त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. थोडंसं विचार करा, तुम्हाला टाइम देतो आणि मग मी आन्सर सांगतो तुम्हाला. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ते कसं बघा या ठिकाणी. IMDb हा एक चित्रपट, टेलिव्हिजन कार्यक्रम, होम व्हिडिओ, व्हिडिओ गेम्स, ऑनलाईन स्ट्रीमिंग सामग्रीशी संबंधित माहितीचा एक ऑनलाईन डेटाबेस आहे. ठीक आहे. 17 ऑक्टोबर 1990 रोजी हे लॉन्च केले गेलं होतं. 1990. त्यानंतर गुगल हे 1998, लिंक्डइन 2003 आणि युट्यूब 2005. ठीक आहे. त्यामुळे हे कालक्रमानुसार असं आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालं होतं. गुगलची स्थापना 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी केली होती. हे लक्षात ठेवा बरं का. लिंक्डइन ही अमेरिकन व्यवसाय, बिझनेस आणि रोजगारभिमुख ऑनलाईन सेवा आहे जी वेबसाईट आणि मोबाईल ऍप्सवर चालते. 5 मे 2003 रोजी लॉन्च करण्यात आलं. लक्षात ठेवा. युट्यूब 14 फेब्रुवारी 2005 ला सुरू केलं होतं. समजते. सॅन मोटिओ, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट यामध्ये यांनी केलं होतं. आलं लक्षात. हे युट्यूब काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे, राईट. जिथे आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे युट्यूब तुमचं 14 फेब्रुवारी 2005 ला सुरू झालं होतं. ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते अनिवार्य आहे? काय अनिवार्य आहे ना? बॉडी, सेंडर ईमेल आयडी, अटॅचमेंट की सब्जेक्ट. कोणती गोष्ट मॅन्डेटरी आहे ईमेल सेंड करण्यासाठी है ना? ती ईमेलची पूर्ण बॉडी, मेन बॉडी जी आहे ते, की सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे, अटॅचमेंट महत्वाची आहे की सब्जेक्ट महत्वाचा आहे? तर तुमचं सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही मेल कोणाला सेंड करणार, बरोबर ना? ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संगणकीय आणि इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. टीबी मेमरी स्टोरेज युनिट, प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम, पिक्सेल कलर एनहान्सिंग फॅसिलिटी आणि USB अँटीव्हायरस. सोपा प्रश्न आहे, सांगा. तर राईट आन्सर आहे टीबी मेमरी स्टोरेज युनिट. समजलं. बाकी प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम नाही, त्यावरती ऍप्लिकेशन्स वगैरे डाउनलोड करता येतात. पिक्सेल हे कलर एनहान्सिंग फॅसिलिटी नाही, हे इमेज क्वालिटी दर्शवतं. USB हे अँटीव्हायरस नाही, USB युनिव्हर्सल सिरियल बस ही एक अशी केबल आहे जी कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर, मोबाईल टू कॉम्प्युटर किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत ते कनेक्ट करता येतात. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट बेस्ड फॅसिलिटी. सेम प्रश्न आलाय मगाच्या सारखा. खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधांशी योग्य कालगणना कोणती है ना? गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप हे आपल्याला दिले. आता 4 मध्ये जर राईट आन्सर म्हटलं तर तो ऑप्शन सी येतो. आधी हॉटमेल, मग गुगल, मग फेसबुक, मग व्हॉट्सअप. फेसबुक आणि गुगल तर आपण पाहिलंय है ना. आता हॉटमेल पण पाहू. हॉटमेल 1996 मध्ये आलं होतं. साबिर भाटी आणि जॅक स्मिथ यांनी हे सुरू केलं होतं. गुगल हे 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी केलं होतं. फेसबुक हे 2004 मध्ये तयार केलं गेलं होतं है ना. मार्क झुकरबर्ग यांनी सुरू केलं होतं. आणि व्हॉट्सअप हे जॅन कोम आणि ब्रॅन ॲक्टन यांनी सुरू केलं होतं 2009 मध्ये. ठीक आहे. ऑड एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट्स बेसिस फंक्शन. खालीलपैकी विषम घटक त्याच्या मूलभूत कार्याच्या आधारे ओळखा. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स, युनिक्स. सोपं आहे है ना. डायरेक्ट उत्तर आपण देऊ शकतो डोळे झाकून. MS ऑफिस यामध्ये वेगळं. MS ऑफिस हे यामध्ये वर्ड, एक्सेल वगैरे ते येतं माहिती आहे ना. विंडोज, लिनक्स, युनिक्स हे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे है ना. त्यामुळे हा वेगळा पडतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर विचारल्यात आपल्याला. ठीक आहे. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पेअर कुठला तो विचारलाय. ठीक आहे. चुकीची जोडी.
.ttf फॉन्ट फाईल, .wav ऑडिओ फाईल, .jpg ग्राफिक फाईल आणि .exe एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे. तर यामध्ये जी इनकरेक्ट जोडी आहे, इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी, ती कुठली आहे? ती आहे तुमची exe फाईल. ठीक आहे. ही एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल नाही. exe हे एक अशी फाईल आहे जे कॉम्प्युटरमध्ये तुमचे जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत ते इन्स्टॉल करण्यासाठी ही exe फाईल असते. राईट. TTF, WAV, JPG एक्झॅक्टली बरोबर आहेत. ठीक आहे. बघा, exe मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी एक्झिक्युटेबल फाईल आहे. कशी आहे? एक्झिक्युटेबल फाईल आहे. .ttf हे ट्रू टाईप फॉन्ट फाईल आहे, ज्यामध्ये फॉन्ट मधील प्रत्येक वर्णाची गणितीय रूपरेषा समाविष्ट असते. .wav किंवा wav हे दोन्ही आहेत, हे ऑडिओ फाईलच आहेत. .jpg हे डिजिटल प्रतिमा समाविष्ट करण्यासाठी म्हणजे इमेज वगैरे दाखवण्यासाठी ग्राफिकल फाईलच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP? FTP चा फुल फॉर्म काय? सरळ सरळ विचारलं है ना. काय FTP चा फुल फॉर्म? तो आहे आपला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याचा वापर बायनरी आणि टेक्स्ट फाईल इंटरनेटवर ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. ठीक आहे. FTP बद्दल आपण थेरी लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. FTP वापरून क्लायंट सर्व्हर फाईल अपलोड, डाउनलोड, डिलीट करणं, नाव बदलणं है ना, कॉपी पेस्ट करणं हे करू शकतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, पायथन है ना, पायथन हे काय आहे? एक प्रोग्रामिंग भाषा आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, की एक ऍप्लिकेशन प्रोग्राम आहे, की एक कंपायलर आहे? है ना. पायथन ही ऑब्विसली काय आहे? एक प्रोग्रामिंग भाषा आहे, प्रोग्रामिंग करण्यासाठीची वापरली जाणारी एक भाषा आहे, लँग्वेज आहे. ठीक आहे. परत एकदा आपल्याला विचारले, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या पैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची. ठीक आहे. ABCD ऑप्शन्स दिले आहेत. Amazon साबिर भाटिया, गुगल सर्गे ब्रिन, ट्विटर जुलियन असांगे आणि YouTube जिमी बेल्स. ठीक आहे. करेक्ट विचारलं आता, करेक्ट. मग यामध्ये करेक्ट कुठला आहे? यामध्ये करेक्ट एकच आहे, गुगल सर्गे ब्रिन. ठीक आहे. Amazon चुकीचं आहे, ट्विटर चुकीचं आहे, जुलियन आपलं YouTube चुकीचं आहे. ठीक आहे. Amazon 1994 मध्ये जेफ बेझोसने सुरू केलं होतं. ट्विटर 2006 मध्ये जॅक डोर्सीने केलं होतं आणि YouTube 2005 मध्ये जावेद करीम आणि स्टीव्ह चॅड हार्ले यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज? परत एकदा क्रोनॉलॉजीचे विचारलंय. आता यामध्ये Amazon, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक हे 4 प्रकारचे दिलेले आहेत. राईट. यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी सांगायचं आहे इंटरनेटच्या फॅसिलिटीच्या बाबतीत. राईट. ABCD मध्ये आपल्याला कुठला ऑप्शन करेक्ट आहे? तर ऑप्शन D करेक्ट आहे. आधी Amazon, मग गुगल, मग फेसबुक आणि मग स्नॅपचॅट. राईट. बघा, Amazon जेफ बेझोस 5 जुलै 1994, गुगल 1998 लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन, फेसबुक 4 फेब्रुवारी 2004 फेसबुक आपलं कोणतो मार्क झुकरबर्ग. राईट. त्यानंतर स्नॅपचॅट 2011 मध्ये इव्हान स्पिगल, रेगी ब्राउन आणि बॉबी मर्फी. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, जगातील पहिला संगणक ENIAC नावाचा होता. कोणत्या वर्षात विकसित झाला होता? 1945, 1940, 1955 की 1960? है ना. ENIAC नावाचा सगळ्यात मोठा कॉम्प्युटर होता, सुपर कॉम्प्युटर होता, जो की 1945 मध्ये डेव्हलप केला गेला होता. राईट. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॉम्प्युटर 1945 मध्ये बनवलेला पहिला प्रोग्राम करण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक सामान्य उद्देशाचा डिजिटल संगणक होता. समजते? तो ट्युरिंग पूर्ण आणि पुनर्प्रोग्रामिंगद्वारे संख्यात्मक समस्यांचा एक मोठा वर्ग सोडण्यास सक्षम होता. समजते? आता बघा, ENIAC जे प्रेसर एकट आणि जॉन व्ही माउचली राईट यांनी पेन्सिल्व्हानिया विद्यापीठात बनवलं होतं. अजिबात विसरू नका, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. ENIAC प्रेसर एकट आणि जॉन व्ही माउचली यांनी पेन्सिल्व्हानियामध्ये किंवा त्या विद्यापीठामध्ये बनवलं होतं.
पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV. IPTVचा फुल फॉर्म विचारला आहे आपल्याला. मग तो इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन आहे का, की इंटरनेट पोलिफ्रेशन टेलिव्हिजन आहे का, की इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आहे, की इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे. IPTV है ना. IPTV काय आहे, IPTV आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, ऑप्शन डी. ठीक आहे. पुढे खालीलपैकी कोणते बरोबर आहे. नेटचे पूर्ण रूप है ना. नेटचं फुल फॉर्म विचारलं आपल्याला. एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क, की एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क, नेट. ठीक आहे. नेट इंडिया हे राष्ट्रीय संशोधन आणि शिक्षण नेटवर्क आहे, जे देशातील संशोधन म्हणजे रिसर्च आणि एज्युकेशन शैक्षणिक समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे. 1998 मध्ये मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत स्वायत्त वैज्ञानिक सोसायटी म्हणून याची स्थापना करण्यात आली होती 1998 मध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर फाईल सिस्टम. बाकीचं काय करायचं नाही आपल्याला, मोठा मोठा प्रश्न असतो, परंतु मेन फोकस प्रश्न काय आहे, मेन अर्थ काय त्या प्रश्नाचा, त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं. PDFचा फुल फॉर्म विचारला है ना. पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट, पिक्सल डिजिटल फाईल, का पिक्चर डेटा फॉर्मॅट, की पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. ऑब्विसली याचा आन्सर माहिती आहे आपल्याला है ना, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. आपण याचं आपल्या सेशन मध्ये पण पाहिलेलं आहे, PDF काय असतं आणि PDFचा फुल फॉर्म काय आहे है ना. ॲडोबने सुरू केलं होतं, राईट. HTTP याचा फुल फॉर्म काय आता आपल्याला सांगायचं इंटरनेटमध्ये. हायर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, हायर टेक्निकल टेक्स्च्युअल प्लॅटफॉर्म, हायर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, की हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेटेड प्रोसिजर्स. तर याचा राईट आन्सर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. आता मोठा प्रश्न आहे, म्हणजे याला गोंधळून जायचं नाही. मोठा प्रश्न आहे म्हणजे थोडक्यात हळू वाचायचा आणि व्यवस्थित समजून घ्यायचा. ठीक आहे. इंटरनेटच्या संदर्भात सर्व्हर ऍप्लिकेशन अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या ब्राउझरद्वारे वेबसाईटवर प्रश्न तयार करण्यात आणि संपादित करण्यास अनुमती देते. त्या सुविधेला काय म्हणतात. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट, द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन वेबसाईट थ्रू देअर ब्राउझर इज कॉल्ड हॅकिंग, ट्रोल, सायबरनेटिक्स, की विकी. एक असा ऑप्शन आहे इंटरनेटवरती ज्यावरती तुम्ही भरपूर युजर्स इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची माहिती किंवा त्यांच्याकडे जी माहिती आहे ती एडिट करू शकतात आणि लिहू सुद्धा शकतात, आणि त्याचा ओव्हरव्ह्यू, त्याला वाचण्याचं काम सुद्धा बाकीची व्यक्ती करू शकतात. ठीक आहे, त्याला विकी म्हणतात. ओके, सो NMEICT हा तुम्हाला इथे ॲक्रोनिम दिसत असेल. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म दिसत असेल तर याचं फुल फॉर्म काय आहे असं विचारलेलं आहे. नॅशनल मॅसिव्ह एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बघा ICT तर माहिती आहे आपल्याला, ICT तर आपण तोच युनिट पाहतोय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. NME चा फुल फॉर्म आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन आहे, नॅशनल मॅसिव्ह एज्युकेशन आहे, नॅशनल मल्टीपर्पज एज्युकेशन आहे, का नॅशनल मोड ऑफ एज्युकेशन आहे. सोपं आहे, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. ठीक आहे, थ्रू ICT असं त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे MHRD ने सुरू केलं होतं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट है ना. हे ICTच्या क्षमतेला चालना देण्यासाठी देशातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची सामग्री मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी पुस्तकं किंवा नोट्स हे सगळं घ्यावं लागतं किंवा अदर मटेरियल्स, तर ते पूर्णपणे ऑनलाईन मेथडने विद्यार्थ्यांना घेता यावं. त्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे ट्रॅव्हल करायचं गरज नाहीये, घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्याचं PDF, बुक सर्व मिळतील, अशा पद्धतीचं सुरू केलं होतं. मग यामध्ये फक्त मटेरियल्सच नाही तर यामध्ये तुम्हाला कोर्सेस पण मिळणार. ठीक आहे, NMEICT हा जो मिशन आहे एज्युकेशनसाठी, यामध्ये भरपूर सारे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न,
रकम थोडक्यात त्याला म्हणतात, एक पोर्टल आहे. हा कशाशी संबंधित आहे? मायनिंग इंडस्ट्री, स्टुडंट्स, इन्कम टॅक्स पेयर्स की शेतकरी म्हणजे फार्मर्स, राईट. मग हे रकम जे आहे, राईट, हे रक्कम कशाशी संबंधित आहे? तर हे फार्मर्स, शेतकरी यांच्याशी संबंधित आहे. बघा, केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांना कृषी मालाची विक्री करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, राईट. राष्ट्रीय किसान कृषी मंडळ, त्याला म्हणतात रकम. समजलं? हा पोर्टल सुरू केला होता. हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे जो छोट्या खेड्यातील शेतकऱ्यांना इंटरनेटद्वारे जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांशी जोडण्याशी तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की प्रॅक्टिकली बघायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांना याचा यूज करणं पॉसिबल आहे का? नाही. मग तो एक दुसरा भाग आहे, तो वेगळा भाग आहे. बट एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे. MSTC, मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनची शाखा, सेंट्रल रेल साइड वेअरहाऊसिंग कंपनी, यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. अजिबात विसरायचा नाही, दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे, MSTC आणि CRWC, ठीक आहे. प्रश्न, ई कॉमर्स साठी 4 मुख्य प्रकारापैकी खालीलपैकी कोणता भाग आहे? B2B, B2C, C2B की ऑल ऑफ द अबव? आता B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर आणि C2B म्हणजे कस्टमर टू बिझनेस, ठीक आहे. तर यामध्ये हे सर्वच महत्वाचे आहेत, सर्वच ई कॉमर्सचे टाईप आहेत, ठीक आहे. B2B असेल, B2C, C2B, नाहीतर काही असू द्या, ठीक आहे. हे सगळेच ई कॉमर्सचे टाईप आहेत. B2B म्हणजे व्यवसाय टू व्यवसाय, बिझनेस टू बिझनेस. ही एक अशी कंडिशन आहे जिथे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाशी व्यावसायिक व्यवहार करू शकतो. समजते? एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसला माल पुरवतो. समजते? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोबाईल कंपनी आहे, मोबाईल कंपनीची असेंब्ली आहे, है ना. मोबाईल कंपनीचं असं नाही की पूर्णच्या पूर्ण मोबाईल एका कंपनीत तयार होतो. नो, त्याची बॅटरी बनवणं दुसऱ्या कंपनीकडे असू शकतं. आता बघा, इवन ऍपल फोन, ठीक आहे, त्याची बॅटरी पण लिथियम काय कुठली तरी बॅटरी असते, ती चायनामध्ये क्रिएट होते. मग याची जी प्रोडक्शन आहे ते एका कंपनीचं आहे का? नाही, वेगळ्या कंपनीचं आहे. कॅमेरा मे बी सोनी कंपनीचा असतो. अलग का लक्षात? सो हे नंतर असेंब्ली होते, याची असेंब्ली होते, त्याला काय म्हटलं जातं? आता या प्रोडक्टला बनवण्यासाठी एका बिझनेसने दुसऱ्या बिझनेसला हेल्प केलेली आहे. मग हे B2B जेव्हा व्यवहार होतो त्याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. B2C म्हणजे आता डायरेक्ट ग्राहकाला मिळत आहे, एका बिझनेस कडून ग्राहकाला प्रोडक्ट मिळत आहे, त्याला B2C म्हणतात. C2B ग्राहक ते व्यवसाय. आता ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं, है ना. हा कसा व्यवसायाचा मॉडेल आहे ज्यामध्ये ग्राहक मूल्य निर्माण करतात आणि व्यवसाय ते मूल्य वापरतात. जेव्हा एखादा ग्राहक पुनरावलोकन लिहितो किंवा जेव्हा एखादा ग्राहक नवीन उत्पादनाच्या विकासासाठी उपयुक्त कल्पना देतो, तेव्हा व्यवसायाने इनपुट स्वीकारल्यास तो ग्राहक व्यवसायासाठी मूल्य निर्माण करतो, त्याला C2B म्हणतात. आलं लक्षात? पुढे, ई गव्हर्नन्सशी संबंधित खालीलपैकी कोणते योग्य आहे? नागरिकांना गुंतवणे, सक्षम करणे आणि अरे दोन्ही एकच कसं असं, एंगेज करणे, अनेबल करणे आणि इम्पॉवर करणे, ठीक आहे. नागरिकांना प्रामाणिक आणि निपक्षपाती सेवा देणे, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील शासन प्रदान करणे, की ई कॉमर्स ऍप्लिकेशन्सवर लोकांचा विश्वास सुनिश्चित करणे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, नागरिकांना गुंतवणे, सक्षम करणे आणि सक्षम करणे, म्हणजेच अनेबल करणे आणि इम्पॉवर करणे असा त्याचा अर्थ आहे. ई गव्हर्नन्सची उद्दिष्टे बघा काय काय? नागरिकांना चांगली सेवा देणं, पारदर्शकता ठेवणं, जबाबदारीची सुरुवात असणं, माहितीद्वारे लोकांना सक्षम करणं, सरकारमधील कार्यक्षमतेत सुधारणा करणं, व्यापार उद्योगात सुधारित हस्तक्षेप करणं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, एखाद्याच्या नियोक्ता, वरिष्ठ अधिकारी, सहकारी इत्यादी बद्दल वाईट बोलण्याची कृती आहे, त्याला काय म्हणतात जातं? इट इज अ ऍक्ट ऑफ बॅड माउथिंग अबाउट वन्स एम्प्लॉयर, सिनियर एक्झिक्युटिव्ह और कलिग्स. सायबर वेंटिंग, वेब हेट, वेब अँगर की सायबर अब्यूज?
समजते का? हे काय आहे तुमचं सायबर वेंटिंग ज्याला म्हटलं जातं. सायबर वेंटिंग बघा खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. सायबर वेंटिंग म्हणजे एखाद्याचा नियोक्ता, वरिष्ठ अधिकारी इत्यादी बद्दल वाईट बोलणे, त्याच्यासाठी वेबसाईट वापरली जाते आणि अशा टिप्पण्या सर्वांना पाहण्यासाठी सार्वजनिक केल्या जातात. ठीक आहे, त्याला सायबर वेंटिंग म्हणतात. लक्षात ठेवा बरं, सायबर वेंटिंग. व्हॉट डज भीम स्टँड फॉर? भीम म्हणजे काय? भारत इन्स्टंट मनी ट्रान्सफर, भारत इंटरफेस फॉर मनी, बँक हॉटलाईन इन्स्टंट मनी की बँकिंग हिट इन्स्टंट मनी? ठीक आहे, याचं राईट आन्सर काय आहे हे मला चॅट बॉक्स मध्ये तर सांगाच, मी तर सांगणारच आहे, पण तुम्ही पण प्रयत्न करा, सांगा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. बी फॉर भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे, भीम स्टँड फॉर भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे, भीम माहिती आहे आपल्याला, है ना. हे भीम जे आहे ते सुरू झालं होतं आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. त्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस यूपीआय वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI द्वारे विकसित केलं गेलं होतं मोबाईल पेमेंट ऍपसाठी. बरोबर ना. 30 डिसेंबर 2016 रोजी नवी दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियम मधील डिजी धन मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आलं होतं. समजते? लक्षात ठेवा बरं का. हा जो सेकंड पॉइंट आहे ना, इथे आपण सेकंड पॉइंट जो बघितला आत्ताच, 30 डिसेंबर 2016 आणि कोणी केलं, कुठे केलं, बरोबर, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. BR आंबेडकर यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे, राईट. आणि 2016च्या भारतीय नोटाबंदीचा एक भाग म्हणून थेट बँकामार्फत ई पेमेंट सुलभ करणे आणि कॅशलेस व्यवहाराकडे वळण्याचा हा हेतू आहे. थोडक्यात याच्याने ट्रान्सपरन्सी वाढते, है ना. जे हेतू होता करप्शन वगैरे ज्याला म्हणतो आपण, ते तर आता होतच आहे म्हणा, बट एक त्या हेतूने हा इनिशिएटिव्ह घेतला गेला होता. डॉट डॉट भारतातील सरकारी संस्थांना नेटवर्क बॅकबोन आणि ई गव्हर्नन्स सपोर्ट प्रदान करते. कोण करतं? NIC, नॅसकॉम, माहिती तंत्रज्ञान विभाग की स्टेट बँक ऑफ इंडिया? Which one of the following provides network backbone and e-governance support to government bodies in India? सांगा कोण आहे ते? ऑब्विसली NIC आहे, है ना. NIC म्हणजे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र. ओके, याची स्थापना 1976 मध्ये झाली होती, राईट. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे माहिती विज्ञान सेवा, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ICT अनुप्रयोगामध्ये सरकारची प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आहे, नॅशनल इन्फॉर्मेशन काउन्सिल, राईट. जवळपास सर्व भारतीय सरकारी वेबसाईट NIC द्वारे विकसित केले जातात आणि व्यवस्थापित केले जातात. ठीक आहे. ICCC स्टँड्स फॉर, ICC चा फुल फॉर्म काय? इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर, इंटिग्रेटेड कम्युनिटी अँड कंट्रोल सेंटर की इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कम्युनिटी सेंटर? राईट, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर. बघा हा चॅप्टर तुमचा ICT मधला जो आहे, है ना, ICT अँड गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण, किंवा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह अँड ICT, खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न खूप बनतात, त्यामुळे हे जे क्वेश्चन्स आहेत आपण त्या चॅप्टर वरती घेत आहोत, राईट. सो लक्ष द्या सगळ्यांनी. एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर म्हणजे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर हे शहराची सुरक्षा आणि पाळत ठेवण्यास सक्षम करेल आणि त्याच वेळी शहराच्या महानगरपालिकेसाठी स्मार्ट सोल्युशन होस्ट करण्यासाठी स्थापन केलेले आहे. ठीक आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय राज्ये आणि लहान शहरांना सेवा म्हणून एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर प्रदान करण्याचा त्याच्या शिफारसींना अंतिम रूप देण्याचे काम सुरू केले आहे. आणि त्यामध्ये ICC जे आहे रिअल टाइम मध्ये विविध सुविधांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थापित केले गेलं होतं, जसं की पाणी, वीज पुरवठा आहे, स्वच्छता आहे, वाहतूक हालचाली आहेत, इमारती व्यवस्थापन आहे, शहर कनेक्टिव्हिटी आहे, है ना, इंटरनेट पायाभूत सुविधा आहेत, नियंत्रण आहे,
है ना. या सर्व गोष्टींना नियंत्रण करणं, देखरेख करणं हा त्या ICCC चा उद्देश आहे. Which organization developed BHIM application? BHIM application हे कोणत्या संस्थेने विकसित केले? SBI, RBI, NPCI की SEBI? है ना, आत्ताच पाहिलं ना आपण, तर ते काय आहे? NPCI. When was UPI service launched? UPI सेवा कधी सुरू झाली होती? 2016, 17, 18, 19. ऑब्विसली 16 मध्ये, है ना, 2016 मध्ये हे UPI सर्व्हिस जी आहे सुरू झाली होती. प्रथम UPI 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. ठीक आहे, भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI द्वारे सुरू केलं गेलं होतं. ठीक आहे, हे रघुराम जी राजन तत्कालीन RBI गव्हर्नर यांच्याकडून 21 सदस्य बँकेंनी लॉन्च केलं होतं. लक्षात ठेवा, NPCI ही सर्व डिजिटल पेमेंटसाठी एक छत्री संस्था आहे, अम्ब्रेला कन्सेप्ट आहे, राईट. RBI ने हा जो इंटरफेस आहे ना, हा RBIच्या द्वारे नियंत्रित केला जातो आणि मोबाईल प्लॅटफॉर्मवर 2 बँक खात्यामध्ये त्वरित निधी हस्तांतरित करून कार्य करता येतं. म्हणजे ट्रान्सफर लगेच करता येतं, तिथल्या तिथंच तुम्ही ट्रान्सफर करू शकता. इव्हन तुम्ही गुगल पे मध्ये वगैरे जरी म्हटलं तर तुमच्या स्वतःच्या 2 अकाउंटमध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकमध्ये लगेच ट्रान्सफर करता येतं, है ना. ही सुविधा सुरू केली गेली होती. नोव्हेंबर 2021 पर्यंत UPI वर 418 कोटी 4.18 अब्ज मासिक व्यवहारासह 274 बँकांनी उपलब्ध आहेत. ठीक आहे. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरीवन. आजचे जे क्वेश्चन्स आहेत खूप जास्त महत्वाचे आहेत. हे यामध्ये जे काही आपण शिकलो ते सर्वांनी लक्षात ठेवा, नोट्स बनवून ठेवा, काही किंवा डोक्यात बसवून ठेवा, पण ठेवा, खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, चलो, सो थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक, हॅव अ ग्रेट डे, बाय बाय.